नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 9:30 आणि 2 दिवस गावी आलो होतो. पालखी वगैरे काल झालेली आहे व्यवस्थित, घरी पालखी येऊन गेली आणि आज पालखी आमच्या वाडीतून निघणार आहे आणि आज पालखी जाणार गावच्या मंदिरामध्ये. तर आज पासून शिमगोत्सव हा समाप्त होणार. शिमगोत्सवाची सांगता आहे आणि आम्ही सुद्धा आज दुपारच्या गाडीला म्हणजे मांडवीला दुपारी जी 3 वाजता आहे तर त्या गाडीला आम्ही निघालो आहे. तर आज पालखी वगैरे नाचवू, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेन आणि त्याच्यानंतर आपण मुंबईला निघायचं आहे दुपारी 3च्या गाडीने. तर मुंबईला जायचं म्हटलं ना की आमच्या आई काय नाही काय आम्हाला देत असते. ते बघा आता आई काय करते, काजू आईने कापायला घेतले, ओले काजू बघा. आई ओले काजू देते कापून. काकीने पपया दिलेत, बाबांनी पपया काढलेत, नारळ काढलेत, बाबा इकडे बसलेत आणि शौर्य बघा इथे काय करतोय. शौर्य तू काय करतोय? पाणी तापवतोय. चुलीकडे बसून शौर्य पाणी तापवतोय आहे ना शौर्य? आणि गौरीने पण लवकर सगळे कपडे वगैरे सकाळी लवकर धुवून घेतलेत. आता थोड्याच वेळात आपल्याला सगळी तयारी करायची. सगळी तयारी वगैरे करू, पालखी नाचू आणि दुपारी 1:30 वाजता आपण निघू. आज परतीचा प्रवास पण आहे आपला, मुंबईला जायचं आहे. पालखी निघेल आता सोलकरवाडीतून सगळी मित्रमंडळी येतील, पालखी नाचवू मस्तपैकी. आणि काल आहे ना मुसळधार पाऊस पडले, जमीन बघा कशी झाली बघा, एकदम ओली झाली, सगळी माती आहे ना बसले. आणि केशवभाई बघा, हो भाई निघायचं ना, फोन केलात काय त्यांना पाताड्यांना? करा, थांबा मी लावतो. नाही तर मुंबईला जायचं आहे आणि काल रिक्षा सांगितली होती पण माणसं वाढले तर सांगतात की टेम्पो करूया. मग आता त्यांना आपण टेम्पोसाठी परत फोन करायचा आहे आणि सगळे एकत्र आपण निघू. चला, आईचे काजू पण झाले कापून. कढीपत्ता नेते, कढीपत्ता हाच ना. आणि हे बघ आपल्या घराच्या बाजूला असलेले कढीपत्त्याचं झाड, केवढा कढीपत्ता लागलाय बघा. भाई काढा कढीपत्ता. मोडा फांद्या येणार बरेच असं काय मोडा ते वरती वरती बरेच आहे बघा. काय बोलतायत बघा, कुठे नेऊन टाकणार काय? बदल नसतो काही तुम्ही ऑन कॅमेरा काही बोलताय. जे आपल्या शेतीची किंमत नसते. हा ना, यांची नेहमीची भांडणं असतात अशीच मस्करी. पपई पण घ्या, हे काढायचे 2 पपई मोठे. हा हा काढूया काढूया, घेऊन जातो ते. पपई पिकले ते पपई पण काढायचे. शिडी नाही लावूया. हो, शिडी कढीपत्ता बघा किती भारी आहे. लहान पान आहेत ना, तशीच पाहिजे. हो, वास आहे ना याचा जबरदस्त आहे बघा, मस्त वास बघा, 1 नंबर वास. हा हा हा, क्या बात आहे बघा, भारी झाला कढीपत्ता काढून. चला चला चला, तयारी करा फटाफट, पालखी आता निघेल. चला तर मंडळी, फटाफट आता निघायची आपण तयारी करू. पुरा चहा, काकीने 2 पपया दिले आणि काकीने 2 पपई दिलेत, छानपैकी मोठे मोठे पिकलेले पपई. मोठे मोठे. हा बाबा, या मंडळी सकाळची कोरी चहा आणि या कालच्या पुऱ्या आणि हे आपलं गावचं फरसाण आणि हे आहेत बाकरवडी. सकाळची कोरी चहा.
काल मुसळधार पाऊस पडला, 15-20 मिनटं पाऊस पडला पण भरपूर, आणि लाईट गेली होती. संपत होत्या. त्यामुळे कालच्या व्हिडिओत आहे ना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शूट करायच्या राहिल्या. पण असो, आजचा व्हिडिओ आपण छानपैकी दाखवण्याचा प्रयत्न करू. आज दुपारपर्यंत आपण पालखीचं वगैरे संपूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मुंबईला निघणार आहोत. चला तर मंडळी, आपल्या वाडीतनं आता पालखी निघाले. आता आपल्या होळीजवळ जरा पालखी नाचवतील आणि नंतर मग तिथून पालखीचं प्रस्थान गावच्या ग्राम मंदिराकडे होईल आणि रात्री शिंपणं होईल, रात्री नमन होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण शिमगोत्सवाची डिंगणी गावच्या सांगता होईल. तर चला आता पालखी कशी नाचवतात आपण पाहूयात. विनोद चल.
शाबास साई. शाबास. शाबास. सरबत घ्या. सरबत आलेलं आहे. सरबतची सोय. परत येणार आहे सकाळी उद्या. इकडे बघ, इकडे येणार आहे ना, दरवर्षी यायचं. बाय कर सरबत घे तुला. सरबत घे.
घ्या सरबत घ्या. हॅलो. नाही नाही तुम्ही व्हिडिओ नाही लावला त्याला, दुसरा कॉल लावला. शाबाश. चला पाया पडून घ्या. जा जा, पाया पडून जा. चप्पल काढायची, पाया पडायचं. चला पाया पडून घ्या. अरे यार हे समर्थ ये समर्थ ये लवकर. चला आता सगळेजण देवाच्या पाया पडून घेतील आणि इथून मग आता देवाची पालखी आपल्या वाडीतून निघेल इथे मंदिरामध्ये. पाय पडले, पडला पाय. चला सरबत पियाली का? आईला द्या ना. हे बाई हे बघा, आईला द्या, आईला. हे घे, धर पी. पी नको तू प्यायला? बाबा पियाले काय? धर पी. धर दीदी. पियालो मी. हे घे, हे घे. नको आईला. योगेशने पॅप्सी दिलेत वाटायला. वा वा, सगळ्यांना पेप्स्या. छान छान छान. मोर्या पेप्सी दाखव. बाबा तुम्हाला हवे काय? घेतलीत ना? छान छान. योगेश काकाकडनं पेप्स्या सगळ्यांना. छान छान छान. घ्या घ्या घ्या, पेप्सी घ्या. हे आई पेप्स्या पेप्स्या. चला हवे आला ना की अशा पेप्स्या वगैरे खायचं मस्त उन्हात न जाताना.
पालखी आता निघाली गावच्या ग्राम मंदिरामध्ये. आता इथे सगळेजण पाया पडतील आणि देवाला निरोप देतील. देवीचं काय नाही देऊ कसं झालं रस्त्याने चला चला. चला मंडळी, पालखीचं प्रस्थान आता गावच्या मंदिराकडे झालं आहे आणि आता आपण सुद्धा मुंबईला निघायचं आहे. समगोत्सव संपलेला आहे आणि आता आपण निघूयात. दुपारी 3ची गाडी आहे, तर आज आपण दुपारच्या मांडवी एक्सप्रेसने आपण जाणार आहोत. चला, तर आजचा हा देवाला निरोपचा जो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय. हे बघा सगळी माणसं मंडळी अजून येत आहेत. चला आई आली. चला चला तर मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.